मंडळी, काल वयाच्या 86व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रतन टाटा नावाच्या आदर्शवादी आयुष्य जगलेल्या एका युगाचा अंत झाला. पण अजूनही अनेकांना ते गेलेत यावर विश्वास नाही. प्रत्येक जण त्यांच्यासाठी हेच म्हणतोय, जगाला मानवता शिकवणारी माणसं कधीच मरत नाहीत. अख्ख्या जीवनाचा आदर्श घालून देणारा माणूस, पैसा कमावण्याच्या क्षेत्रात राहून माणसं कमावणारा माणूस, अशी त्यांची ओळख. ते उद्योगपती म्हणून कसे होते हे आपण काल ऐकलंच. पण या व्हिडिओतून आपण त्यांच्यातल्या निरागस माणुसकीचं दर्शन घडवणारे काही किस्से ऐकून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी, सगळ्यात पहिला किस्सा आहे मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा. जेव्हा पाकिस्तानातून आलेल्या क्रूर नराधम दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करून हॉटेल ताजला पण लक्ष केलं, तेव्हा रतन टाटा यांनी त्यांच्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवलं. 2008 साली 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश करून ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. अराजकतेचं वातावरण निर्माण झालं. रतन टाटा त्यावेळी 70 वर्षांचे होते आणि गोळीबाराच्या वेळी ते ताज हॉटेलच्या कोलाब्याच्या टोकाला उभे होते. तेव्हा कोणीतरी त्यांना फोन केला आणि आज ताज हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना फोन केला, परंतु कोणीही त्यांचा फोन घेतला नाही. रतन टाटा यांनी सांगितलं की यानंतर ते गाडी काढून ताज हॉटेलकडे जायला निघाले, पण आतमध्ये गोळीबार सुरू असल्यानं त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात आलं. दरम्यान एका मुलाखतीत रतन टाटा यांनी केलेल्या खुलाशानुसार त्यांनी हॉटेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना असं सांगितलं होतं, भले सगळं ताज हॉटेल उडून द्यावं लागलं तरी चालेल, संपूर्ण मालमत्तेचं नुकसान झालं तरी चालेल, पण तिथल्या एकाही दहशतवाद्याला जिवंत राहू देऊ नका. माणसांच्या जीवापुढं आपल्या करोडो रुपयांच्या संपत्तीची पर्वा न करणारे टाटा म्हणूनच आज लोकांना देव माणूस वाटतात. मंडळी, जोवर हल्ला सुरू होता तेव्हा प्रत्येक क्षणी ते त्यांच्या हॉटेल कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते ताज हॉटेल व्यवस्थापनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यानंतर त्या हल्ल्यात जेवढे पण लोक जखमी झाले, मग ते त्यांच्या जवळचे असो निदान नसो, सगळ्यांचा पत्ता शोधून काढून त्यांना महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि त्यांच्यावर मोफत उपचार केले. तसंच काहींना आर्थिक मदत सुद्धा केली. मंडळी, रतन टाटा यांच्या दिलदारपणाचा दुसरा एक किस्सा म्हणजे कोरोनामध्ये त्यांनी टाटा ट्रस्ट तर्फे 500 कोटी तर टाटा समूहातर्फे 1000 कोटी मदत म्हणून दिले, हे सर्वांना माहिती आहे. पण ज्या डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, सिस्टर, ॲम्ब्युलन्स वाहक यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली, त्यांच्या राहण्यासाठी रतन टाटा यांनी एका लक्झरियस हॉटेलच्या रूम्स बुक केल्या होत्या, जेणेकरून त्यांच्या सेवेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. पुढे टाटा यांच्या माणुसकीचा तिसरा किस्सा म्हणजे 1957 साली सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त मान तालुक्यातील देवापूर, पुळकोटी, शिरताव, जांभुळणी, गंगोती, पानवण, पळसावडे, हिंगणी व ढोकमोडा ही 9 अविकसित गावं दत्तक घेऊन त्या सर्व गावातील ग्रामस्थांना टाटा ट्रस्टच्या माध्यमातून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचं योगदान त्यांनी दिलं होतं. तत्कालीन काळात त्या गावांमध्ये विजेची सुविधा नव्हती, त्यामुळे त्या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून विहिरींची बांधकामं करून प्रत्येक विहिरीवर पवनचक्कीद्वारे चालू शकणारं पाणी उपसा पंप त्यांनी बसवले. त्याबरोबरच सर्व गावातील मुलांना स्थानिक पातळीवर शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक शाळेच्या इमारतींची बांधकामं, पशुवैद्यकीय दवाखाने, दूध डेअरी, दुग्ध व्यवसायासाठी संकरित गायींचं वाटप, याबरोबरच शेती करता मार्गदर्शन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्या सर्व योजना पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी श्री टाटा यांनी त्यांचे मित्र सुरेश सुरतवाला यांची नेमणूक केली होती. 1970 ते 80च्या दशकात मान तालुका कापूस उत्पादनात अग्रेसर होता. येथील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी श्री टाटा यांनी सरकारला एकाधिकार पद्धतीनं कापूस खरेदीबाबत ट्रस्टच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. कापूस खरेदी केंद्र देवापूर इथं मंजूर करून त्या ठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना कापूस विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्या उद्योगातून बेरोजगारांना स्थानिक पातळीवर हंगामी स्वरूपाची रोजगाराची संधी जिनिंग केंद्राद्वारे दिली. सलग 33 वर्ष टाटा यांनी या 9 गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्याचं योगदान दिलं. आज तागायत गावकरी त्या विकास कामांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. त्यानंतर रतन टाटा यांच्या दिलदारपणाचा पुढचा चौथा किस्सा म्हणजे एकदा माजी पत्रकार विष्णुदास चापके यांनी जगप्रदक्षिणेचं स्वप्न पाहिलं होतं. सुरुवातीला चापके यांनी जगप्रदक्षिणेचा आपला प्रवास लोकवर्गणीवर म्हणजेच क्राऊड फंडिंगद्वारे सुरू केला. मात्र हळूहळू आर्थिक अडचणींमुळे त्यांचा प्रवास थांबण्याच्या मार्गावर होता. तेव्हा ते चिली देशात अडकून पडले होते. कुठेही पैशांची जुळणी होत नसल्यानं चापके हताश बसलेले होते.
त्यांचं जग प्रदक्षिणा घालण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार होतं. तेवढ्यात एक दिवस त्यांचा फोन वाजला. पलीकडून टाटा ट्रस्टचा माणूस बोलत होता. त्यांनी चापके यांना विचारलं, तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक केलं का? चापके यांना काही कळलं नाही. त्यावेळी बँक बॅलन्स तपासण्यासाठी $2 लागत होते आणि तेवढी ही रक्कम चापके यांच्याकडे शिल्लक नव्हती. दरम्यान चापके म्हणाले, माझी बहीण महाराष्ट्रातील परभणीत आहे, ती तपासून सांगेल. त्यावर टाटा ट्रस्टचे अधिकारी हसून म्हणाले, काळजी करू नका, टाटा ट्रस्टने तुमचा प्रवास स्पॉन्सर केलाय, त्यामुळे तुम्ही तुमचं अकाउंट कुठेही तपासू शकता. तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवा. खरं तर चापके यांच्या बँक खात्यात पैसे आले होते, पण त्यांना कल्पनाच नव्हती ते प्रवास सोडायचा विचार करत होते. मात्र रतन टाटांनी त्यांच्या संघर्षाची गोष्ट वाचली आणि त्यांनी चापक्यांना पैसे पाठवले. पुढे चापक्यांनी 35 देशांमध्ये प्रवास करून त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. चापके त्याबद्दल म्हणतात, रतन टाटांच्या मदतीशिवाय माझं स्वप्न पूर्णच झालं नसतं. मंडळी, रतन टाटा नवउद्योजकांबद्दल किती सहृदय होते तुम्हाला माहितीये. त्यांनी तब्बल 50 पेक्षा जास्त न्यू स्टार्टअप कंपन्यांना फंडिंग दिलं. त्याच धर्तीवर 2014 साली टाटा समूहानं IIT मुंबईला 95 कोटी रुपये दान म्हणून दिले. का तर त्या पैशातून देशात अभियांत्रिकी डिझायनिंगची सुरुवात व्हावी अशी रतन टाटांची इच्छा होती. त्यानंतर पुढे 6वा किस्सा आहे नॅनो कारच्या जन्माचा. म्हणजे एकदा रतन टाटा पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यावरून त्यांच्या कारमधून घरी निघाले होते. तेव्हा वाटेत त्यांनी 2 व्हीलरवर पावसात प्रवास करत असलेले कुटुंब पाहिलं. पुढे नवरा गाडी चालवत होता आणि बायका मुलं मागं बसलेली होती. ती गोष्ट टाटांच्या मनाला इतकी लागली की त्यांनी सर्वसामान्य लोकांना परवडेल आणि त्यांचा प्रवास सुरक्षित होईल अशी कार निर्माण करण्याचा निर्धार पक्का केला. फक्त जिवंत हृदयाचा माणूसच असा विचार करू शकतो. त्यानंतर स्वतः रात्र जागून त्यांनी काही डिझाईन्स तयार केल्या. आधी बोगीपासून सुरू झालेला प्रवास 4 सीटर नॅनो कारच्या निर्मितीपर्यंत येऊन पोहोचला आणि टाटांनी सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशी 1 लाखात मिळणारी कार बाजारात आणली. पुढे रतन टाटांच्या माणुसकीचा 7वा किस्सा म्हणजे त्यांच्या घरी तब्बल 20 वर्ष ऋषिकेश सिंग नावाचा पेपरवाला पेपर टाकायचा. रतन टाटा त्याच्याकडून रोज 14 वर्तमानपत्र विकत घ्यायचे. ऋषिकेश सिंह म्हणाला की मी सकाळी वर्तमानपत्र पोहोचत केल्यानंतर रतन टाटा बंगल्यातील हिरवळीवर बसून वर्तमानपत्र वाचायचे. माझ्याकडे बघून नेहमीच ते स्मित हास्य करत असत. कधी कधी ते माझी विचारपूस करायचे. त्यांचा तो प्रेमळ संवाद माझ्या मनावर कायमचा कोरला गेलाय. एकदा तो पेपरवाला खूप मोठ्या अडचणीत सापडला होता. ऋषिकेश सिंहच्या एका जवळच्याच नातेवाईकाला कर्करोगाचं निदान झालं होतं. ऋषिकेशनं ते रतन टाटा यांना सांगितलं तर त्यांनी तात्काळ त्याला टाटा मेमोरियल केंद्राकडून लवकर उपचार व्हावेत यासाठी स्वतःच्या सहीचं पत्र लिहून दिलं. तसंच ऋषिकेशला 5 लाख रुपयांची मदत सुद्धा केली. त्यानंतर हुसेन शेख नावाचा व्यक्ती टाटांच्या मर्सिडीज गाडीची साफसफाई करायचा अनेक वर्षांपासून. त्या हुसेन शेखच्या मुलीच्या लग्नासाठी रतन टाटा यांनी 50,000 रुपये त्याला दिले होते. मंडई, पेपरवाला आणि गाडी पुसणाऱ्या व्यक्तींप्रती इतकी सद्भावना दाखवणाऱ्या माणसाचं मन किती मोठं असेल विचार करा. त्यानंतर टाटांचं माणुसकीचं दर्शन घडवणारा पुढचा किस्सा म्हणजे एकदा रतन टाटा यांनी जमिनीवर बसलेला त्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तेव्हा एका मुलीनं त्या फोटोवर अभिनंदन छोटू अशी कमेंट केली होती. दरम्यान ती गोष्ट रतन टाटांच्या फॉलोअर्सना आवडली नाही म्हणून त्यांनी त्या संबंधित मुलीला बेकार ट्रोल करायला सुरुवात केली. तेव्हा रतन टाटा यांनी स्वतः हस्तक्षेप करून त्या महिलेच्या कमेंटला उत्तर दिलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लहान मूल लपलेलं असतं, त्यामुळे कोणीही कृपया त्या महिलेचा अनादर करू नका. त्यानंतर नेटकऱ्यांनी मुलीचं ट्रोलिंग थांबवलं. म्हणजे रतन टाटा यांचं श्वान प्रेम तुम्हाला माहितच आहे. जर्मन शेपर्ड असणारा टिटो आणि गोल्डन रिट्रीव्हर असणारा टँगो हे त्यांचे 2 सर्वात प्रिय श्वान होते. एकदा त्यापैकी एक श्वान आजारी पडला होता आणि नेमकं त्याच वेळी रतन टाटा यांना ब्रिटिश राजघराण्याच्या बकिंगहॅम पॅलेसकडून शाही निमंत्रण मिळालं होतं. पण श्वानाला या अवस्थेत सोडून ते तिकडे येऊ शकत नाहीत हे इतक्या नम्रपणे त्यांनी सांगितलं. या श्वान प्रेमामुळेच रतन टाटा यांना शांतनू नायडू सारखा तरुण मित्र मिळाला. शांतनू तेव्हा मोटोपॉच संस्थेद्वारे रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांसाठी खास डेनिम कॉलर तयार करत होता. त्यावर रिफ्लेक्टर लावण्यात आले होते. भरधाव वेगातील वाहनांपासून त्यांचं संरक्षण व्हावं हा उद्देश यामागे होता. शांतनूची अनोखी आयडिया रतन टाटांना आवडली आणि टाटांनी शांतनूला लागलीच मुंबईला बोलावून घेतलं. इथूनच दोघात घट्ट मैत्री झाली.
आज शांतनू आता रतन टाटा यांच्या कार्यालयात जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत असून तो स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीबाबत सल्लेही देत होता असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी प्राण्यांच्या उपचारासाठी एक छोटं रुग्णालय उघडलं. त्याला टाटा ट्रस्ट स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल असं नाव देण्यात आलंय. ते टाटा ट्रस्ट स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल 165 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं असून त्याची इमारत 5 मजली आहे. पुढचा किस्सा म्हणजे एकदा पिंपरीतील टाटा मोटर्स प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या विनंतीला मान देऊन टाटांनी त्यांच्यासोबत कॅन्टीनमध्ये जेवण केलं. वर स्वतःचं ताट वाढून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं ताट उचलून सुद्धा नेलं. तेव्हा सगळे कामगार रतन टाटांकडे आ वासून पाहत राहिले होते. इतका मोठा माणूस इतका साधा कसा राहतो याचं सर्वांना कौतुक वाटलं होतं. पुढचा किस्सा म्हणजे एकदा रेपोस एनर्जी स्टार्टअपच्या संचालक आदिती भोसले आणि त्यांचे पती चेतन वाळुंज यांनी त्यांच्या प्रकल्पाचं 3D प्रेझेंटेशन तयार केलं होतं. ते प्रेझेंटेशन त्यांनी एका पत्रासह रतन टाटांच्याकडे पाठवलं, पण अनेक दिवस वाट पाहिल्यावर पण त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. मग एक दिवस ते रतन टाटा यांच्या बंगल्याबाहेर त्यांची वाट पाहत थांबले. त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. 12 तास उलटून गेले, पण त्यांची भेट काही झाली नाही. ते दोघे तिथून निराश मनाने घरी परतले. पण दुसऱ्या दिवशी स्वतः रतन टाटा यांनी आदिती यांना फोन लावला. ते म्हणाले, हॅलो, काय मी आदिती यांच्याशी बोलतोय का? आदिती यांनी त्यांना कोण बोलते अशी विचारणा केली. त्यावर मी रतन टाटा बोलतोय, तुमचं पत्र मिळालं, तुम्ही मला भेटू शकता का अशी विचारणा त्यांनी केली. त्या एका फोननं आदिती यांचं आयुष्य पार बदलून गेलं असं त्या म्हणाल्या. टाटा समूहानं त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली. अशा अनेक नवउद्योजकांच्या पाठीशी रतन टाटा ठाम उभे राहिल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे 1962 साली रतन टाटा हे परदेशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतात परत आले. तेव्हा त्यांच्यासमोर वडिलांच्या उद्योगात एका मोठ्या पदावर बसून कारभार सांभाळण्याचा पर्याय होता, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी उद्योगातील बारकावे समजावून घेण्यासाठी त्यांच्याच कंपनीत कर्मचारी म्हणून काम केलं, ते पण 6 वर्ष. जमशेदपूरच्या फॅक्टरीत रतन टाटा यांनी शॉप फ्लोअर मजुराप्रमाणे काम केलं, मजुरांसाठी असलेला निळा ड्रेस अंगात घालून. एकदा तर भलताच प्रसंग घडला होता. टाटा मोटरच्या व्यवसायाचं नुकसान करण्यासाठी एक लोकल गुंड टाटा मोटरच्या कर्मचाऱ्यांना नेहमी मारहाण करायचा आणि त्यांना इजा करण्याची धमकी द्यायचा. त्याला त्या कामगारांचा नेता बनायचं होतं. ती गोष्ट रतन टाटांना कळाली तेव्हा ते स्वतः टाटा मोटर्सच्या प्लांट पर्यंत पोहोचले आणि तिथंच बरेच दिवस राहिले. त्यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केलं, काहीही झालं तरी घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. पुढे रतन टाटा यांच्या प्रयत्नांमुळेच तो गुंड पकडला गेला आणि प्लांटमध्ये पुन्हा काम पूर्ववत सुरू झालं. तर म्हणजे अशा पद्धतीनं जगण्याचे सर्व आदर्श घालून रतन टाटा नावाचा एक युगपुरुष काल अनंतात विलीन झाला. पण लक्षात ठेवा, मानवता जगवणारी माणसं कधीच मरत नाहीत आणि म्हणून टाटा कधीच मरणार नाहीत. तुम्हाला रतन टाटांचे हे किस्से कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.